आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकलली। डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही। निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दूध पितायत का, हा आमचा पुढला प्रश्न आहे। मुंबई विद्यापीठाच्या, ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे, विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकलली। याआधी सुद्धा ढकलली। आता निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते। हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही। हे तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल। जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात। पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे, पदवीधर, हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ, युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो। ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली। ही दुसरी वेळ आहे। मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं। मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर, निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दूध पितायत का, हा आमचा पुढला प्रश्न आहे। जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींचं म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवत आहे। पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। 2दा रद्द केली। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही। तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात। पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं। खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला, हा संताप ओढवून घेतला, एवढंच मी सांगतो।